कुण्या राजाची गं राणी या मालिकेच्या 12 डिसेंबरच्या भागामध्ये कबीर गुंजाचा हात हातात घेऊन असताना तिकडे मृण्मयी येते आणि मग गुंजा म्हणते, मृण्मयी ताई. कबीर पाहतो मृण्मयीला खूप मोठा धक्काच बसलेला असतो. ती कबीरकडे एकदम आश्चर्यकारक नजरेने पाहत असतानाच कबीरला एकदम धाडकन जाग येते. हे कबीरचं स्वप्न असतं. स्वप्नातून कबीर जागा होतो. बेडवरती मृण्मयी झोपलेली असते. कबीर खालीच बसलेला असतो. फोनचा अलार्म वाजायला लागतो. त्या आवाजाने कबीर आणि मृण्मयी दोघांनाही जाग येते. तितक्यात दार वाजतं. दार वाजल्यावरती कबीर म्हणतो, थांब मी उघडतो. आणि मग कबीर दार उघडायला जातो. तोपर्यंत दारामध्ये कविता आणि गुंजा असते. कविता म्हणते, झाली की नाही सकाळ, असं म्हणत कविताच्या चेष्टा करण्याच्या मूडमध्ये असते. त्यावरती आता इकडे मृण्मयी म्हणते, गुंजा तू चहा आणलायस? कविता म्हणते, तर थंडी खूप आहे. आणि याच्यावरती लगेचच कबीर म्हणतो, आणि काय वहिनी शांत बस. कविता म्हणते, अरे सकाळ झाले एवढंच मी म्हणतं आहे. यावरती कबीर म्हणतो, तू चेष्टा करते आहेस याची सगळ्याला आम्हाला कल्पना आहे बरं का. यावरती कविता म्हणते, काय रे कबीर, तुझ्यामध्ये आणि आता गुंजामध्ये काही भांडण झाले का? कबीर म्हणतो, का, कशावरून बोलतेस तू? यावरती आता मात्र कविता सांगते, आम्हाला लागते सगळ्याची कुणकुण. मी आत्ता गुंजाला म्हटलं चहा घेऊन जा, तर एकदम घाबरली आणि तुमच्या रूममध्ये चहा आणण्यासाठी नकार दिला तिने. अरे काय झाले तरी काय असं तुमच्यामध्ये? यावरती गुंजा म्हणते, नाही कविता ताई वहिनी, काही तसं झालेलंच नाही आहे. मग मात्र इकडे आता मूड असतो कविताचा चेष्टा करण्याचा. ती म्हणते, काय गं मृण्मयी, AC वगैरे नीट चालला ना? यावरती मृण्मयी म्हणते, नाही मी तर रात्री घामेघूम झाले. यावरती कविता म्हणते, अच्छा. कबीर म्हणतो, अगं AC बंद झाला होता म्हणून. कविता म्हणते, एक काम करा तुम्ही, थंड हवेच्या ठिकाणी छानपैकी हनीमूनला जा. मग गुंजा चहा देते आणि आता गुंजा निघून गेल्यावरती मृण्मयी म्हणते, कबीर हनीमूनचा प्लॅन करायची इतक्यात काही गरज नाही आहे, तू तुझा वेळ घे, आपण नंतर हनीमूनला जाऊया. असं म्हणत आता इकडे मृण्मयी कबीरला समजून घेते. पण गुंजाच्या डोक्यामध्ये सगळे विचार चालू असतात की या सगळ्यामध्ये एकही जीव सुखी का नाही आहे. इकडे सर्वेश्वर झोपलेला असतो. झोपेमध्ये त्याला आता सगळीकडे आग पेटले, वणवा लागलाय. झोपडीतून एक मुलगी जीवाच्या आकांताने मदतीसाठी धाव घेत आहे असं स्वप्न पडतं आणि एकदम सर्वेश्वर जागा होतो. आणि सर्वेश्वरचा कण्याचा आवाज ऐकून आई तिकडे येते आणि काय रे, तू कणत होतास, काय झालं? सर्वेश म्हणतो, आई मी आज पुन्हा ते स्वप्न बघितलं. मी जे स्वप्न वर्षानुवर्ष पाहतोय ना, ते स्वप्न आज माझ्या डोळ्यासमोर पुन्हा आलं. एक मुलगी आगीत अडकले, मला मदतीचा संकेत मागते आहे. काय ग हा संकेत असेल नियतीचा? यावरती आई सांगते, हे बघ, या काही ना स्वप्न म्हणजे आपल्या मनाच्या घटना असतात किंवा मनामध्ये चाललेले खेळ असतात. सर्वेश म्हणतो, नाही, एका मुलीची मी काल पाठवणी केली आणि एक मुलगी स्वप्नात येऊन माझ्याकडे एक मदत मागते आहे. आई काहीतरी संकेत आहे. सर्वेशला या सगळ्यामागे कसला तरी संकेत वाटत असतो. नियती त्याला दुसरी तुझी मुलगी जिवंत आहे हाच एक प्रकारे संदेश देत असते. कारण आता इकडे गुंजा ही सर्वेशची मुलगी आहे, त्याला माहीत नसतं. आगीच्या लोटामध्ये आपली बाभळी मरून गेले असं वाटत असतं, पण बाभळीच्या पोटामध्ये आपली मुलगी ठेवून आपण आलो तेव्हा बाभळी जिवंत होती हे सर्वेशला माहिती नसतं. आणि नियती त्याला हाच संकेत देण्याचा प्रयत्न करत असते, पण सर्वेशला तो संकेत समजत नसतो. तोपर्यंत इकडे आता सकाळी आटपून मृण्मयी बाहेर येते. सगळ्यांची चहाची लगबग चालू असते. त्यावेळेला मधू म्हणते, आजपासून रुमाल देण्याचं काम मात्र मृण्मयी करणार हा. मग चहा घेऊन गुंजा येते, मृण्मयीकडे चहा देते आणि म्हणते, मृण्मयी ताई द्या ना साहेबाला चहा द्या. मग मात्र विजया म्हणते, तू सकाळी आटपून कुठे निघालास? मृण्मयी म्हणते, त्यांची न फ्रेंड्सची पार्टी आहे. आता मात्र विजया म्हणते, काय रे, आत्ता लग्न झालं आणि आत्ता कसली पार्टी? कबीर म्हणतो, ज्यांना लग्नाला यायला जमलं नाही त्यांच्यासाठी पार्टी. विजया म्हणते, हे काय, लग्नाला यायला होतं काय त्यांना? कबीर म्हणतो, असतं पत्रकारांचे प्रॉब्लेम असतात, मीच माझ्या लग्नात आलो हे नशीब समज. विजया म्हणते, हो हो, आमचं खरंच नशीब म्हणायचं. आता कबीर पार्टीला असतो. त्यावेळेला इकडे आता मृण्मयी म्हणते, म्हणजे बॅचलर पार्टी टाईप पार्टी आहे. विजया म्हणते, आत्ता कसलेले तुम्ही बॅचलर? याच्यावरती मृण्मयी म्हणते, नाही, काही लोक लग्न झाल्यावरती पण बॅचलर असतात. हा कबीरला टोमणा असतो. मग आता मृण्मयी सावरत म्हणते, नाही नाही, म्हणजे मनाने अजून कबीर यंगच आहे की, बॅचलरच आहे ना, असं म्हणत आता मृण्मयी आपलं बोलणं लपवते. मग मधू म्हणते, चला वहिनी आपण आतमध्ये जाऊन जेवणाची तयारी करूया. नंतर इकडे मृण्मयी म्हणते, सॉरी कबीर, मला तसं नव्हतं म्हणायचं. कबीर म्हणतो, तू सॉरी म्हणू नकोस आणि हे बघ थँक्यू, तू मला समजून घेतल्याबद्दल खूप खूप थँक्यू, असं म्हणत कबीर आता निघून जातो. बाहेर ओमर आलेला असतो. ओमर कबीरची थट्टा मस्करी करायला लागतो. काल रात्री झोप लागली का? AC नीट लागला का? सगळं छान झालंय ना? तितक्यात तिथे मृण्मयी बाय करायला येते. मग ओमर तिची पण चेष्टा करायला लागतो. भाभीजी काल AC चालू था ना, असं वगैरे तो विचारायला लागतो.
त्यावरती मृण्मयी म्हणते, हो. बाय कबीर. ओमर म्हणतो, म्हणजे तुमचं घरामध्ये बाय वगैरे ते काही झालं नाही का? मृण्मयी म्हणते, झालं ना. यावरती कबीर म्हणतो, मृण्मयी तू जा बरं, हा तुला उगाचच इथे थट्टामस्करी करत बसेल, तू घरात जा, असं म्हणत तो मृण्मयीला घरात पाठवतो. त्यानंतर ओमर म्हणतो, वा वा, काय सगळं चांगलं आहे ना, म्हणजे खोटं बोलणं तुला जमत नाही आहे. यावरती लगेचच कबीर म्हणतो, खोटेपणा करतोय ना मी, तेवढाच बाद झाला. गुन्हेगार आहे मी, गुंजाचा गुन्हेगार आहे मी, तिचा गुन्हेगार आहे, मृण्मयीचा गुन्हेगार आहे, सगळ्यांचा मी गुन्हेगार आहे, असं म्हणत कबीर आपली व्यथा मांडायला लागतो. इकडे आता उदास बसलेल्या मृण्मयीला तिच्या मम्माचा मायाचा फोन येतो आणि आता फोनवरती रडू लपवत मृण्मयी बोलायला लागते. माया म्हणते, काय ग, म्हणजे आपण ना आई मुलीपेक्षा मैत्रिणीच जास्त. काल रात्री काय झालं तुझं आणि कबीरचं? यावरती मृण्मयी म्हणते, काय बोलतेस तू? अगं सगळं आमच्यामध्ये व्यवस्थित आहे. आणि मृण्मयी फोन ठेवते. त्यावरती माया विचार करते, आता हनीमून पॅकेज मी त्या दोघांचं ते काढून, म्हणजे दोघं जण कंपल्सरी जातील. आणि मृण्मयीने फोन ठेवल्यावर ती मायाला कसला तरी संशय आलेला असतो. मृण्मयी मात्र शांत असते. नंतर आता इकडे मृण्मयी गुंजाला सांगत असते, मी कदाचित जर का इकडे नसते, म्हणजे शहरात राहत नसते, एखादी शिकून प्रोफेसर झाले नसते, डोंगरवाडीला तुझ्या हक्की असते, तर खूप काही शिकले असते ना मी. यावरती गुंजा म्हणते, डोंगरवाडीचं माझ्यासारखं आयुष्य कोणालाच लाभू नये, कारण माझ्या आयुष्यामध्ये खूप सारे दगड ढोंडे काटे आहेत, असं म्हणत गुंजा आता आपली व्यथा मृण्मयीला सांगत असते. तोपर्यंत मृण्मयीला विचार करते, अशी काही गुंजा बोलत आहे? गुंजाच्या डोळ्यामध्ये पहिल्यांदा मृण्मयीने खूप सारं दुःख पाहिलेलं असतं. इकडे आता ओमर सांगत असतो, तुम्ही दोघांनी हनीमूनला जा. कबीर म्हणतो, हो तर आम्ही दोघंही हनीमूनला जाणार आहोत, पण त्यासाठी आधी एक मोठं काम करायचं आहे. ओमर म्हणतो, कसलं काम? यावरती कबीर म्हणतो, सगळ्यात आधी गुंजाला नेऊन मी डोंगरवाडीला सोडणार, डोंगरवाडीला तिला सोडलं, तिथला अध्याय संपवला की मग मी हनीमूनला जाईन. जी घटना जिथे सुरू झाली ती घटना तिथेच संपवायची. डोंगरवाडीला सुरू झालेला माझा हा प्रवास डोंगरवाडीला नेऊनच संपवणार आणि मगच मी मृण्मयीसोबत सुखाने संसार करणार, असं म्हणत कबीरने निर्णय तर घेतलेला असतो. पण खरंच कबीरच्या म्हणण्याप्रमाणे सगळ्या गोष्टी होतील का, हे येणाऱ्या भागातच कळणार आहे.